गेल्या अनेक महिन्यापासून राज्यात ज्या युतीची चर्चा होती ती युती आज होत आहे। अर्थात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती आज होणार आहे। तर मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं युतीची आज घोषणा होणार आहे। आपल्यासोबत शिंदेच्या शिवसेनेचे वरिष्ठ नेते आनंदरावजी अडसूळ आहेत। सर, काय सांगणार, गेल्या अनेक महिन्यांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होणार आहे, अर्थात ठाकरेंच्या गटाची आणि मनसेची, कसं पाहताय युती कधी आज घोषणा होणार आहे? पहिली गोष्ट अशी आहे की नुकत्याच नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि त्याचे निकाल जर आपण पाहिले तर त्याच्यातूनच बरंचसं काय आपल्याला उत्तर मिळतं। टीकात्मक नव्हे, परंतु वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही। कारण दोघे भाऊ जरी असले तरी गेले अनेक वर्ष त्यांचा एकमेकाशी संपर्क नव्हता, परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये त्यांना वाटलं की आपण एकत्र आल्यानंतर आपल्याला काही चांगले रिझल्ट मिळतील। उद्देश जरी चांगला असला तरी हे लोकांनी स्वीकारला पाहिजे। कारण आता नगरपरिषद ग्रामीण भागातल्या जरी असल्या, आता महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून त्यांची ती वाटचाल आहे काही गेली जवळपास 30 वर्ष शिवसेनेच्या हातामध्ये मुंबईची महानगरपालिका आहे आणि त्यामुळे आपण जिथे आहोत तिथं तरी आपली सत्ता असावी हा सातत्याने त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे आणि आजपर्यंत तो यशस्वी झालेला आहे। परंतु ज्यावेळेला आत्ताचे उपमुख्यमंत्री सन्माननीय शिंदेसाहेब बाहेर पडले त्यावेळी मोठी एक ताकद त्यांच्यापासून बाजूला झालेली आहे। इतकी प्रचंड आहे की काल आपण पाहिलं की नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये 56 डायरेक्ट आमचे आहेत आणि राहिलेले 72पैकी 6 जे आहेत 8 आहेत ते इतरांनीच आम्ही समर्थन दिले किंवा त्यांनी आम्हाला दिलेले समर्थन आहे आणि 500हून अधिक नगरसेवकांची संख्या आहे। आता ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आम्ही जरी बाजूला झालो आणि त्यांना बरोबर घेतलं म्हणून काय खूप काही फरक पडेल असं नाही। कारण आपण जर बारकाईने पाहिलं तर राज ठाकरे यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा लोकप्रतिनिधी आज नाही, आमदार नाही, खासदार नाही, नगरसेवक नाही। उद्धवजींच्याकडे जरी काही प्रमाणात नगरसेवक असले तरी सगळे जुने जे नगरसेवक आहेत ज्याला आपण मागच्या निवडणुकीनंतर 1700 आलेले त्यापैकी बहुतांश म्हणजे जवळपास 51-52 नगरसेवक आज इकडे आलेले आहेत, शिवसेनेकडे आलेले आहेत। सन्माननीय आमचे जे हे आहेत शिंदेसाहेब त्यांच्याबरोबर आमच्याबरोबर आलेले आहेत। त्यामुळे मोठी ताकद आताही तिथे विभागलेली आहे। नव्याने कुणाला उमेदवारी देणं आणि त्याला निवडून आणलं या स्पर्धेमध्ये एवढं सोपं नाही आहे आणि म्हणून त्यांचा तो प्रयत्न आहे आणि प्रयत्न करणं काय वावगं आहे। एकतर आम्हाला सगळ्यात आनंद आहे, 2 भाऊ पुन्हा एकदा एकत्र येत आहेत, परंतु रिझल्ट त्यातून फार काय चांगला निघेल असं मला वाटत नाही। अनेक वर्ष जर आपण पाहतो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचं पटत नव्हतं, परंतु आता महानगरपालिकेत निवडणुकीच्या निमित्तानं 2 भाऊ एकत्र येत आहेत। महायुतीला फटका बसेल असं बोललं जातं, शिंदेंना देखील फटका बसेल असं बोललं जातं, कसं पाहता याकडे? आता मी आत्ता जे विश्लेषण केलं, फटका बसण्याचा काय संबंध येतो महायुतीला? काहीच संबंध येत नाही। कारण रिझल्ट आता कालची आहेत, परवाची आहेत, जुने नाही आहेत। कारण आम्ही विभक्त झाल्यापासून आमचे खासदार पहा, आमचे आमदार पहा, 80 जागा आम्ही विधानसभेला लढतो आणि 60 जागा निवडून येतात। हे काही कमी गोष्ट नाही ना। स्ट्राईक रेट ज्याला म्हणतो, झालेलं मतदान, यामध्ये अव्वल नंबर 1 आहोत आम्ही। त्यामुळे आताही चांगला आमचा स्ट्राईक रेट आहे, चांगली संख्या आमच्याबरोबर आहे। त्यामुळे फटका बसण्याचा काहीच संबंध येत नाही आहे। उलट त्यांचा तो प्रयत्न आहे की सातत्याने आपल्या हातामध्ये महानगरपालिका राहिलेली आहे ती राहावी। परंतु सगळ्यात एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्यांच्या काळामध्ये झालेली कामं, हे मुंबईपुरतं जर बोलायचं झालं आणि आत्ता गेल्या 3 वर्षामध्ये झालेली कामं, कोस्टल रेल्वे आहे, कोस्टल रोड आहे, मेट्रो आहेत, त्याचबरोबर अनेक ब्रिज आहेत, हायवे आहेत, रस्ते आहेत, पाण्याच्या सुविधा आहेत, सातत्याने नवीन नवीन धरणं बांधली जात आहेत आणि मुंबईला कमी पाणी पडू नये याचा सातत्याने प्रयत्न होतो आहे। ह्या सगळ्या गोष्टी आज मुंबईकडे अनुभवत आहेत की आपल्याला ज्या पूर्वी मिळालं नव्हतं ते आज आपल्याला भरपूर पाणी मिळतं आहे, चांगले रस्ते आपल्याला मिळत आहेत, नवीन नवीन प्रयोग होत आहेत। समुद्राच्या खालूनसुद्धा टनेलने त्या ठिकाणी प्रवास होतो आहे। म्हणजे पूर्वी आम्ही बँड्रा टू जर पोर्टला जायचं म्हटलं तर कमीत कमी 1.25 तास लागत होता, आज आम्ही 15 मिनटामध्ये जातो आहे। ह्या सगळ्या गोष्टी लोकांना आज त्याच्या सुसह्य होत आहेत, आपल्या जीवनामध्ये त्यांना एक चांगल्या प्रकारचा रिलीफ मिळतो आहे। त्यामुळे कुठेही काही आम्हाला फरक पडत नाही। मी मगाशी उल्लेख केला, आम्हाला आनंद आहे दोघं भाऊ एकत्र येतात
फार काय मोठा फरक पडेल आत्ताच्या याच्यामध्ये असं नक्की नाही. किती जागा शिंदेच्या शिवसेनेला मुंबई महानगरपालिके मिळणार आहे, कितींची तुम्ही अशी मागणी केली का? काय चर्चा अजून चालू आहे. कदाचित आज चर्चा फायनल होईल, त्यामुळे आपल्याला कळेल. कारण एक आम्ही कमिट्या नेमलेल्या आहेत. मी शिवसेनेचा नेता म्हणून माझ्याकडे इकडची जबाबदारी असल्यामुळे मी त्या कमिटी जरी नसलो तरी एक साधारणतः सगळी माहिती मिळते. जसं काल आमची एक बैठक झाली, जेवढे नगरसेवक नगराध्यक्ष निवडून आले त्यांचा सत्कार समारंभ काल ठेवला होता. आता वास्तविक आमचा अंदाज होता त्यापेक्षा मोठ्या संख्येने लोक आले, कारण होतेच. कारण 500हून अधिक तर नगरसेवक आहेत, त्याशिवाय आता सगळे मिळून 72 नगराध्यक्ष आहेत आणि त्यानंतर पदाधिकारी कार्यकर्ते. तर त्या हॉलमध्ये जागा नव्हती, अशा प्रकारची परिस्थिती आजच्या परिस्थितीमध्ये आहे. त्यामुळे आम्हाला काही ती चिंता नाही, कारण त्यांच्याकडचे जे होते नगरसेवक त्यातले 51 आज शिवसेनेबरोबर आमच्या शिवसेनेबरोबर आहेत. त्यामुळे चांगली त्या ठिकाणी होणं. फक्त आता युतीमध्ये हे जागा वाटप समाधानकारक जर झालं दोघांच्या दृष्टीने तर चांगला रिझल्ट. म्हणजे महायुतीच्या हातात मुंबईची महानगरपालिका राहील याच्यामध्ये काय, किंवा इतर महानगरपालिका ज्या या राज्यामध्ये 29 आहेत त्या सगळ्यामध्ये चांगल्या प्रकारचा रिझल्ट नक्की मिळेल. म्हणते की महायुतीच्या ताब्यातील. दुसरीकडे नवनीत राणांनी काल असं वक्तव्य केलं की भाजपकडनं सातत्यानं म्हटलं जातं की मोठ्या नेत्यांकडनं की शिवसेना आणि मनसेचा महायुतीचा महापौर होईल, परंतु राणांनी असं म्हटलं की भाजपचाच महापौर मुंबईच्या महानगरपालिकेवर बसेल. कसं आता नक्की ह्या व्यक्ती कोण आहेत, ज्यांनी असं ऑथेंटिकली बोलावं असं होईल तसं होईल. भाजप महत्त्वाचा का स्वाभिमान तुमचा महत्त्वाचा? विषय असा आहे की आपण सुद्धा एक प्रॅक्टिकल केलं पाहिजे, पाहिलं पाहिजे कोण बोलतं काय बोलतं. शेवटी काय होतं आहे, त्यांच्याकडून युतीला महायुतीला बाधा आणली जाते. मी म्हणेन याचा होईल त्याचा होईल. आम्ही आता म्हणतो की आमचा होईल, आणि का होणार नाही? मुंबईमध्ये आमची सत्ता आज नाही, गेल्या अनेक वर्षापासून लोकांनी अनुभवलं आहे आणि झालेली कामं आणि मुंबईची अशी बदललेली परिस्थिती सगळ्या अर्थाने. तर ते आम्हाला उलट त्यांच्यापेक्षा जास्त मिळेल की आम्ही अनेक. मागच्या वेळेला फरक किती होता, 72 आणि 74. आज म्हणजे आमच्याकडे 74 होते शिवसेनेकडे, आता तेच 74 पैकी बहुतांशी आज नगरसेवक आमच्याबरोबर आहेत. मग आम्ही म्हणतो की आमचा होईल म्हणून. आम्ही बोलताना एक संयमाने बोलतो की महायुतीचा होईल. मग कदाचित BJPचा होईल, कदाचित आमचा होईल. पण असं कोण बोलत असेल तर आम्ही का म्हणू नये आमचा होईल म्हणून, आणि प्रॅक्टिकल होऊ शकतो आमचं. ही परिस्थिती आजची. सर, अमरावती महानगरपालिकेचं जागा वाटप कुठपर्यंत आलेलं आहेत? 45+ जागा लढवण्यावर भाजप आग्रही आहेत. शिवसेनेला किती जागा हव्यात, किती जागेचा तुम्ही प्रस्ताव देणार? एक लक्षात ठेवा, आग्रही आम्ही आहोत, आग्रही ते आहेत. ज्यावेळी प्रत्यक्ष आपण बसतो चर्चा करतो त्यावेळेला जे काही निष्पन्न होतं ते महत्त्वाचं असतं. मागच्या आठवड्यात उभ्यावे म्हणूया आपण, ज्यांना प्रभारी म्हणून नेमले ते संजय कुटे आमदार, ते आले होते. त्यांना सूचना होत्या की युती करायची आपल्याला तर शक्यतो शिवसेनेबरोबर करायची, असा संदेश घेऊन आले होते. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आज आम्ही दुपारी 2-3च्या दरम्यान बसतो आहोत. म्हणून तर मी आलो आहे रात्री, कारण ते पण येतात संजय कुटे आणि आमचे सगळे पदाधिकारी. आता आमचे भाऊ आहेत, प्रीतीत आहेत, किंवा सगळी आमची मंडळी आहे, धाने पाटील वगैरे, ही सगळी मंडळी आम्ही बसून आता पहिला आपण काय करायचं हा आम्ही निर्णय घेऊ आणि मग त्यांच्याबरोबर जाऊन चर्चा करू. जागा किती मागणार असं त्या संदर्भात पक्षाची अंतर्गत काही चर्चा? जागा जेवढ्या आहेत अमरावतीमध्ये त्या सगळ्या मागणार. 87 पण त्यांनी आम्हाला सपोर्ट करायचं. मागणी हा विषय या चर्चेमध्ये, मागणी त्यांनी पण करावी आम्ही करावी, परंतु कुठे थांबायचं ते आम्हाला नक्की कळतं. सर, महायुतीमध्ये 4 पक्ष आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये. राष्ट्रवादी स्वतंत्र लढत आहेत. रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्ष देखील आहे. त्यांनी त्यापूर्वी जाहीर केलं की राष्ट्रवादी नको, पण युवा स्वाभिमानचा पक्ष राहणार आहे महायुतीत. कसं पाहता? मला अजून आत्ता घडीला काय सांगता येणार आहे. ज्यावेळी प्रत्यक्ष आम्ही बसू, आज चर्चा फक्त आमची BJPचे अधिकृत जनप्रभारी नेमले त्या संजय कुटेंच्या बरोबर आहे. त्यामुळे दुसऱ्या तिसऱ्याचं मला काय माहिती नाही.
नक्कीच हे आनंदराव अडसूळ होते. आज जर आपण पाहिलं तर महायुतीची अमरावतीमध्ये चर्चा होणार आहे. 87 नगरसेवक जे आहेत ते निवडून जातात आणि किती जागा मागायच्या ते टेबलवरच चर्चा केल्यानंतर सांगू असं त्यांनी म्हटलं. दुसरीकडे मुंबईमध्ये जरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती होणार असली त्याचा फार परिणाम होणार नाही, त्याचा फटकाही महायुतीला बसणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.